ते का हात पाया पडून निघावत असते. सध्या इकडे पायऱ्यांची पण कामं चालू आहेत. भरपूर पायऱ्या ओपन करून ठेवल्यात कामासाठी. चला आयल्यासारखं आरती पण भेटली आम्हाला. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय. पोराय मस्तपैकी सगळे मिळून नवरी सगळी खरेदी केलेली आहे. तर या दुकानात सगळी खरेदी केली आणि एकदम सगळे केली ना, त्यामुळे चांगला आम्हाला डिस्काउंट पण बऱ्यापैकी भेटला. पोरींचा विषय चालू आहे, लक्ष देऊ नये का. आता आहे ना, रोज माहोल असतं, कडक माहोल. देखा 7 वाजलं आणि कालची व्हिडिओ नाही देखलेली असली तर देखा, काल पण जेजुरीला जाऊन आलो. काल भरपूर एन्जॉय केला. तर आधी पायथा मंदिरात ना थोडंसं पाया पडून येऊ मी आणि मग निघू. गड चढावला देखा हात पाया पडून निघावत असते. तर बरीच लोक आहेत ना, हातना सुरुवात करतात आपल्या नवसाला. जो काही नवस असेल ना तो फेरावला. आणि थंडगार एकदम वाटतंय सकाळीच. आणि आता करेक्ट 7 वाजल्यात. अर्ध बहुतेक पायऱ्यो चरसपर्यंत. आणि हवा पण मस्त लागते, एकदम गार वाटते. त्यामुळे फटाफट चढणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत देवीचा. सध्या इकडे पायऱ्यांची पण कामं चालू आहेत. भरपूर पायऱ्या ओपन करून ठेवल्यात कामासाठी. 5 पायरी मंदिराजवळ पोहोचेपर्यंत 7:15 वाजलं. आणि इकडे थोडीशी दुकानं आता उघडी दिसतात. ॲक्च्युली सकाळी जायला ना आम्ही, त्यामुळं पण तापण कारण असू शकते. भक्तजन कमी असण्याचा नंतर येत जातात. तिकडे जेजुरीला पण सकाळीच कोण होता, नंतर मग गर्दी वाढत गेली. मस्त एक पाण्याचं झरं पण देखायला भेटलं पावसामुळे. तर आपल्या कौशलने देखा मस्तपैकी एकविरेचं नाव गलत घालायला घेतलंय. नरेंद्रनी एक गॉगल घेतली आणि आम्हाला जॉईन झाले. आता आयुष पण धावत आलो आम्हाला मिलवावला. आणि मिनी पण एक गॉगल घेतलंय. तर आम्ही चौघांखालची एक ओटी पण घेतली देवीला. आणि पोचल्यावर फायनली वरती डोंगरावर, कारले डोंगरावर. सकाळचं वातावरण देखील किती मस्त आहे, एकदम भारी वाटते. आता जराशी पब्लिक दिसावं लागले. आणि आता भक्त येतात ना, ते बराच टाइम हातच राहतात, लवकर आहेत ना, निघून जात नाही. हे आमच्या ग्रुपचं ओनर आमच्या पुढे येऊन राहिल्यात, कारण आम्ही उशिरा उठलो. हरदास प्रभू, सागर दिगीकर, दयानंद पावशे, प्रकाश दादा आणि अजून बरीचशी पोरं आमच्या सोबत आहात. आमचा खूप ग्रुप आहे. आम्ही ट्रॅव्हलर्सनी आजपर्यंत आल्या. जेजुरी साईबाबांचा वगैरे दर्शन घेत आले आजपर्यंत. तर तुम्हाला पाठच्या व्हिडिओत नक्की दिसेल. सो ती व्हिडिओ नक्की देखा आणि कमेंट पण करा. चला आयल्यासारखं आरती पण भेटली आम्हाला.
जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न काचित भरा दुज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडिता मोठा खालती तर कोणच नाही दिसत होता आणि वरती आल्यावर लाईन दे का किती. दे आरती करायची, हात नाही करायचे. आतमध्ये गेल्यावर व्हिडिओ काढायला भेटेल का नाही तर माहिती नाही. त्यातनं कॅमेऱ्यातनं देखून घ्या आतमधचा थोडासा माहोल. आणि आता गर्दी वाढत चाललंय. ही सगळी आपली गँग आहे. तर फायनली दर्शन घेऊन सगळं बाहेर येते का 8:15 होईल आलं. 8 वाजेपर्यंत बहुतेक आम्हाला सगळ्यांना दर्शन झालं आणि आता एकदम मस्त प्रसन्न वाटते. आम्ही निघालो. एकविरेचं दर्शन घेतल्यावर एकदम मस्त भारी वाटते. मन प्रसन्न वाटतंय, नाचासारखं वाटतंय. बँजो पाहिजे होतो ऐसा अजूनपर्यंत वाटतंय. सध्या बँजो पार्टी बंद आहे, आता वाजवत चल. तर आता निघताव. आता डोंगर उतरावला सुरुवात करू. ॲक्च्युली आम्ही बँजो पार्टी घेऊन आलोच तू, पण आता बंद आहे वाजवायला, त्यामुळे घेऊन नाही आलो. नाही तर आमची जाम इच्छा होती यावर्षी वाजवायची. म्हणजे बंद होच्या अगोदरपासून आमचा ठरलेला होता येवचा, पण आपल्या आईची इच्छा कदाचित होतीन, नंतर कवा तरी चालू होतीन परत अशी आशा आहे. आता बँजो वाजवायला एन्जॉय करावला. कापूर ते का कसं प्रत्येक पायऱ्यावर ठेवलंय. नवच असणार कुणाचं तरी. पोरा धावत पळत गेली खालती. प्रसादाची थोडक्यात वाटणी केली. तर पूर्ण पायऱ्या उतरल्यावर बँजो पण देखावला भेटलो. असं बँजो फक्त आता खालतीच वाजलं, वरती नाही नेऊन देत. आणि आता आल्यावर प्रसादी खरेदी करायसाठी सगळं एकदाच गँगने मस्त एका दुकानात शिरल्यावर तर मी एवढं प्रसाद घेतलेला आहे. मस्तपैकी लाडू घेतल्यात, या मावाचा बर्फी घेतलाय आणि एक घेतलाय मावा.
पोरा मस्तपैकी सगळे मिळून नवरी सगळी खरेदी केलेली आहे. परीसाठी भावली आनंदादा आणि भावली पण घेतली. चरणनी ते का कसलाच घेतलंय फॅमिलीसाठी. तर या दुकानात सगळी खरेदी केली आणि एकदम सगळे केली ना, त्यामुळे चांगला आम्हाला डिस्काउंट पण बऱ्यापैकी भेटला. या एक फायदा असतो सगळ्या एकत्र खरेदी करण्याचा. या शक्तीपीठ पायथा मंदिर आहे ना, त्या इथनं जवळच मस्तपैकी या दुकान आहे. खरेदी करून आमच्या रूम पर्यंत आल्या. या घरात आमची रूम आहे आणि आता ते काही एक मस्तपैकी ग्रुप पण आलाय. ते आता रेवला आत फिरावला जायल्यात आणि कुर्शी एक नवस येत आहे त्यांचं तरी. तर या एकविरा आईच्या गावचा माहोल आहे. आता एक पोरींचा विषय चालू आहे, लक्ष देऊ नये का. आता आहे ना, रोज माहोल असतं, कडक माहोल. चार्यात कैसे नाचे आणि आता ते काय द्यायला. तर आता मस्तपैकी रूमवर आलो, थोडा वेळ बसलो. गुलाल पण पुसावची सुद्धा नाही. आता नियोजन चाललंय तर म्हणजे जेवणाचा. मस्तपैकी जेवण बनवणार आहोत आणि जेवून घेणार आहोत. व्हेजवाल्यांसाठी व्हेजची सोय आहे, नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज. हे आपल्या दोन ओनर आहेत ना, हे आपलं दयानंद पावशे आणि सागर दिगीकर. ते सध्या प्रेशरमध्ये असतील आता, कारण सगळं नियोजन ताना करावचं आहे. तर या चिकन आहे, दयादाच्या हातात पनीर आहे आणि दयादा खोबरा आहे, वाटाण. मस्तपैकी पायथ्या जवळचे आलो. खतरनाक एकदम माहोल आहे तिकडे, पण पॉझिटिव्ह आहे पूर्ण कारले गावात. तर स्वतः ड्रायव्हरला डायरेक्ट आम्ही कुक बनवले. किसना दादाने भरपूर हेल्प केलं आहे आमच्या ग्रुपसाठी. भरपूर कथा फिरावलं आहे. तर इकडं मगाशी सागर दादाने व्हेज पनीर बिर्याणी बनवून ठेवलं आहे आणि आता हे सगळं पोरांचं कचरो. पोरा एकदम कामचुका राहत. आता जेवणाची मदत करावला पण कोणच नाही. आणि आता आहे ना, आता चिकन बनवते. मस्तपैकी ग्रेव्ही बनवणार आहे. तर मस्तपैकी मी चिकन घेतलंय खावाला आणि सगळी जण बैसल्यावर आणि बाकीचे घेतात पण अजून. आणि अजून पोरं येऊचे आहेत जेवसाठी. हे व्हेजवाले आहेत, मालकरी.
तर येते का 12:45 वाजलो आम्हाला जेवसपर्यंत. आणि आता फायनली सगळ्या गाड्यात भरून घेतलंय. थोड्याच वेळात निघू आम्ही रिसॉर्टला. एन्जॉय करावला कोणतं तरी वॉटरफॉल असेल. अजून काय सांगलंय नाही कंच्या रिसॉर्टला जावंचं आहे. फक्त 350 पर्यंत फी आहे एवढा फक्त सांगलंय. बाकी आता गेल्यावरच आपल्याला समजेल की रिसॉर्ट कंचा आहे. तर फायनली ज्या लोकेशनवर रिसॉर्ट आहे ना त्या लोकेशनवर आम्हाला ड्रायव्हर घेऊन आले. ट्रॅव्हलर्स आपलो किसना दादा. आणि आता जाणार पावानी केला आणि पाणी नाही घेतलंय. एकविरेच्या दर्शनाला पण नाही आलो घरी. तर आता मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. जेवलेलो आणि डायरेक्ट गाड्यात येऊन झोपलेलो. म्हणून डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट झाले आपले. ॲक्च्युली झोप पण जाम करत आहे पण पोहताना आपला आता झोप बी विसरून मस्तपैकी डायरेक्ट गाड्यात घरात जाताना झोपणार. ही सगळी पोरात आपल्यासोबत. कालच्या व्हिडिओत सगळ्यांची वलक करून दिलेली मी. पैसा काढतात रिसॉर्टसाठी. सगळे किसत ना भरावच आहेत.